चला, गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव आहे निशाद बिरंजन फ्रॉम एम्स नागपूर आणि आजचं जे आपलं टॉपिक आहे ते आहे प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पार्ट 3. ठीक आहे, आज आपण घेऊ याचा पार्ट 3. याच्या अगोदर आपण घेतलेले आहे 2 पार्ट, पार्ट 1 आणि पार्ट 2. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं होतं ग्रोथ, डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन, रिडिफरन्शिएशन. मग आपण कव्हर केलेला होता डेव्हलपमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण स्टार्ट केलेलं होतं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजे PGRs, आणि त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेला ऑक्झिन्स. ठीक आहे, ऑक्झिन्स. चला, तर हे सगळं कव्हर केलं होतं आपण, ऑक्झिन्स वगैरे पण. आता नेक्स्ट इथे आपण बघू जिबरेलिन्स. ठीक आहे, जिबरेलिन्स मध्ये काय आहे तर हे बघा, जिबरेलिन्स आर अनदर काइंड ऑफ प्रोमोटरी PGR. अच्छा, प्रमोटरी म्हणजे काय की हे स्टिम्युलेट करतात ग्रोथचे, प्लांटचे ग्रोथ आहे त्याला स्टिम्युलेट करतात. 2 प्रकारचे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स राहतात. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअली 3 राहतात. एक राहतात आपले प्रमोटरी, दुसरे आपले राहतात इनिबिटरी, आणि तिसरे आपले राहतात मिक्स्ड. ठीक आहे, जे दोघही काम करते. आता मोर देन 100 जिबरलिन्स आहे जे आपण आयसोलेट केलेले आहे. कोणापासून? एक आहे आपले फंगाय आणि दुसरे आहे आपले हायर प्लांट्स. हे दोघांपासून आपण मोर दॅन 100 जिबरलिन्स आयसोलेट केलेले. ठीक आहे, आणि याला डिनोट कसं करतात आपण? GA1, GA2, GA3 असं. GA म्हणजे जिब्रेलिक ऍसिड. ठीक आहे, हे बघा इथे नेक्स्ट आपला हे मेन आहे की जी म्हणजे काय? जिब्रेलिक ऍसिड. आता जे जिब्रेलिक ऍसिड होता GA3, ते होता वन ऑफ द फर्स्ट जिबरलिन्स टू बी डिस्कवर्ड अँड रिमेन्स मोस्ट इंटेन्सिव्हली स्टडीड फॉर्म. ठीक आहे, मेन आपला फॉर्म कोणता आहे इथे आपण लिहू, हे जे आपलं हेडिंग आहे इथे आपण लिहू GA3. ठीक आहे, हे जे GA3 भाग आहे ते मोस्ट स्टडीड आहे. आता ऑल GAs आर ऍसिडिक, हे तर कॉमन सेन्स आहे, त्याच्या नावमध्येच आहे जिब्रेलिक ऍसिड. ठीक आहे, दे प्रोड्यूस वाईड रेंज ऑफ फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेस इन प्लांट्स. आता कोणते कोणते आहे हे बघा. Their ability to cause an increase in length of axis is used to increase the length of grape stalks. ठीक आहे, हे फर्स्ट आहे आपलं, हे आहे आपला फर्स्ट पार्ट. लेंथ ऑफ ग्रेप स्टॉक्स, ग्रेपचे जे अंगूर आपले राहते, त्यांचे प्लांट्स राहतात ना, त्यांची लेंथ जर वाढायचे आहे तर कोणती एबिलिटी आहे तिथे? इन्क्रीज इन लेंथ ऑफ ऍक्सेस. हे आहे आपलं फर्स्ट फंक्शन ऑफ जिब्रेलिक ऍसिड म्हणजे जिबरलिन्स. दुसरं बघा, जिबरलिन्स कॉज फ्रुट्स लाईक ऍपल टू इलॉंगेट अँड इम्प्रूव्ह इट शेप. ठीक आहे, फ्रुट्स कोणते आहे? फ्रुट्स लाईक ऍपल, इलॉंगेट अँड इम्प्रूव्ह इट शेप. हे आहे दुसरा. काय काय फ्रुट्सचे ते शेप जे आहे ते इम्प्रूव्ह करते आणि जे त्यांची लेंथ आहे त्याला इलॉंगेट करते. ठीक आहे, तिसरा बघा, तिसरा आपला आहे डिले सेनिसेन्स. ठीक आहे, डिले सेनिसेन्स म्हणजे प्लांटचं जे एजिंग प्रोसेस आहे त्याला पण डिले करते. चौथा बघा, दस द फ्रुट्स कॅन बी लेफ्ट ऑन ट्री लॉंगर सो ॲज टू एक्सटेंड द मार्केट पिरियड. ठीक आहे, तर हे जे 3 फंक्शन्स आहेत, ठीक आहे, की हे मेन आहे आपलं की डिले करते सेनिसेन्स. जर त्याचं सेनिसेन्स म्हणजे काय? एजिंग. एजिंग जर डिले झालेली आहे तर त्याचं जे मार्केट पिरियड आहे ते एक्सटेंड होईल. ठीक आहे, हेच फंक्शनला आपण आपल्या यूज मध्ये आणतो इथे. ठीक आहे, चला. आणि म्हणूनच आपण म्हणतो की GA3 जे आहे त्याचे यूज राहते इन स्पीड अप द माल्टिंग प्रोसेस इन ब्रुविंग इंडस्ट्री. जे माल्टिंगचे प्रोसेस राहते ना, ब्रुवरीज जे म्हणतात आपण, तिथे हे जे प्रोसेस आहे त्याला स्पीड करायला पण हे आपला मध्ये येते. हे झाले आपले 3, जे 3 बेसिक फंक्शन्स आहे जिब्रेलिन्सचे, आणि त्याचा यूज कशा करतो आपण मार्केटमध्ये. मग त्याच्यानंतर आहे आपले शुगर केन्स. ठीक आहे, शुगर केन्स आपल्याला माहिती आहे की त्याच्या स्टेम मध्ये ते शुगर स्टोअर करतात, आणि शुगर म्हणजे काय? बेसिक कार्बोहायड्रेट आपला. आता
Spraying sugarcane crop with gibberellins increases the length of stem, thus increasing the yield by as much as 20 tons per acre. ठीक आहे. हे खूपच इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हे तुम्हाला विचारू शकतात ते. शुगर केन क्रॉप विथ जिबरलिन्स increases the length of stem. इथे आपण बघितला होता हे बघ, increase in length of the axis हे फंक्शन आहे जिबरलिन्सचा. इथे increase length of stem आणि yield increase केली किती 20 टन्स पर एकर. तर इतकं आपण त्याचे जे आपल्याला धान भेटते, शुगर केन्स करण्याचे प्लांट्स भेटतात, क्रॉप, त्याला आपण इतकं वाढू शकतो. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट कोणता यूज आहे? स्प्रेइंग जुवेनाइल कॉनिफर्स with gibberellic acid hastens the maturity period. ठीक आहे, thus leading to early seed production. आता इथे आपण काय म्हणतो? जुवेनाइल कॉनिफर. जुवेनाइल म्हणजे लहान आहे ते. ठीक आहे, कॉनिफर्स जुवेनाइल जे आहे त्याला आपण स्प्रे केला विथ जिबरेलिक ऍसिड. त्यांनी काय केलं? हेस्टन द मच्युरिटी पिरियड. मच्युरिटी पिरियडचा जे पेस होता, जे रेट होता, ते इन्क्रीज केला. जर हे मच्युरिटी पिरियडला हेस्टन केला म्हणजे आपलं काय होईल? अर्ली सीड प्रोडक्शन होईल. ठीक आहे, लवकर आपले जे सीड्स आहेत ते येईल. जिबरलिन ऑल्सो प्रमोट बोल्टिंग. हे बघा, प्रमोट्स बोल्टिंग. बोल्टिंग असं आपला शब्द आहे जे आपण लक्षात नाही ठेवतो तेवढं, कारण की हे नॉर्मल इंग्लिश जे आहे आपली त्याचा बाहेरचा शब्द आहे ना. तर बोल्टिंगचा अर्थ काय बघ? इंटरनोड इलॉंगेशन जस्ट प्रायर टू फ्लावरिंग. म्हणजे फ्लावरिंग होत आहे आता प्लांट्स. ठीक आहे, त्याच्या जस्ट अगोदर जे आपलं इंटरनोड, 2 नोड्स राहतात प्लांट मध्ये. हे आपलं प्लांट राहते ना असं, इथे एक लीफ 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 असं, हे आपले आहे इंटरनोड्स. हे जे इंटरनोड इलॉंगेशन होते जस्ट प्रायर टू फ्लावरिंग, त्याला म्हणतात आपण बोल्टिंग. आणि जिबरलिन्स हे बोल्टिंग जे आहे त्याला प्रमोट करते. कोणत्या कोणत्या प्लांट्स मध्ये करते हे बघा? बीट, कॅबेजेस आणि प्लांट्स विथ रोजेट हॅबिट. बीट, कॅबेज, कॉलीफ्लॉवर, जे काही रोजेट हॅबिट वाले आपले प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये प्रमोट करते. ठीक आहे, हे होतं आपलं पूर्ण जिबरलिन्सचं. हॉर्मोन काय आहे, त्याचं केमिकल स्ट्रक्चर काय आहे, काय काय फंक्शन्स राहते प्लांट मध्ये, आणि ते जे फंक्शन्स आहे त्याला आपण कसं आपले यूज मध्ये आपण आणतो ते. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट आपण बघू सायटोकायनेन्स. सायटोकायनेन्सचे बघू आपण काय आहे. आता सायटोकायन त्याच्या नावामध्येच आहे. सायटो म्हणजे सेल आणि कायनिन म्हणजे मुवमेंट. कायनेटिक्स आपण म्हणतात ना, कायनेटिक्स. कायनिन्स म्हणजे काय? जे मुवमेंटला अफेक्ट करते. ठीक आहे, हे जे आहे आपले सायटोकायनिन्स, याचे स्पेसिफिक इफेक्ट्स राहतात ऑन सायटोकायनेसिस. ठीक आहे, स्पेसिफिक इफेक्ट्स ऑन सायटोकायनेसिस. आणि हे डिस्कवर कसे केले होते आपण? ऍज अ कायनेटिन. कायनेटिन काय? मॉडिफाईड फॉर्म ऑफ ऍडनिन. आणि ऍडनिन आपल्याला माहिती आहे प्युरिन आहे. प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स राहतात, नायट्रोजन बेसेस जे बनतात. ठीक आहे, तर हे आपलं डिस्कवर होते कायनेटिन आणि त्याचा इफेक्ट होतो सायटोकायनेसिस वर, म्हणूनच त्याचं काय नाव झालं? सायटोकायनेस. ठीक आहे, चल. आणि कुठून आपला हे घेतला होता हे इम्पॉर्टंट आहे बघा. हे आपलं जे पॉइंट आहे, कारण की हे आपल्याला विचारतात ते एक्झाम मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वॉज डिराइव्ड फ्रॉम ऑटोक्लेव्ड हेरिंग स्पर्म डीएनए. असं विचारतात आपण आपल्याला. इथे आपला आन्सर काय आहे? ते आहे सायटोकायनेस. ठीक आहे, चला. आता कायनेटिन डज नॉट अकर नॅचरली इन प्लांट्स. नॅचरली नाही राहते. ठीक आहे. सर्च फॉर नॅचरल सबस्टान्सेस विथ सायटोकायनिन लाईक ऍक्टिव्हिटीज लेड टू द आयसोलेशन ऑफ झियाटिन फ्रॉम कॉर्न कर्नल्स अँड कोकोनट मिल्क. तर आपण बघत होतो की अच्छा, आपण आता हेरिंग स्पर्म डीएनए मध्ये हे प्लांट सोर्स आहे. प्लांट सोर्स तर नाही आहे, हे अॅनिमल्स आहे, आपला आहे. ठीक आहे, तर याच्यामधून आपल्याला भेटलं सॅट. आता असंच आपल्याला प्लांट मध्ये पण पाहिजे. तर आपण खूप रिसर्च केली, खूप शोधला आपण, तर आपल्याला नाही भेटला. पण आपल्याला काय भेटला हे बघा.
झियाटिन हे सबस्टन्स भेटला आपल्याला. कुठून भेटला? कॉर्न कर्नल्स आणि कोकोनट मध्ये. ठीक आहे. आता सिन्स द डिस्कवरी ऑफ झियाटिन, several naturally occurring cytokinins and some synthetic compounds with cell division promoting activity have been identified. ठीक आहे. आता झियाटिनची जेव्हा डिस्कवरी त्याच्यानंतर आपला स्पीडअप झाला प्रोसेस. मग आपण काय काय बघितलं, सिंथेटिक कंपाऊंड आपल्याला पाहिजे होते, कारण की आपल्याला आपण हे सगळं अभ्यास काय कशाला करत आहोत, रिसर्च कशाला करत आहोत, की आपण त्याला ह्युमन डेव्हलपमेंट जे आहे, ह्युमन प्रोडक्शन आहे, त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. ठीक आहे. हे झालं आपले सिंथेटिक कंपाऊंड विथ सेल डिव्हिजन प्रमोटिंग ऍक्टिव्हिटी, म्हणजे सेल डिव्हिजनला हे प्रमोट करत. ठीक आहे. आता हे बघा दुसरा, नॅचरल सायटोकायन्स. आता नॅचरल जे आपले सायटोकायन्स आहे ते कुठे आपले सिंथसाइज होतात? हे जे आपले सिंथसाइज होतात इन रिजन्स वेअर रॅपिड सेल डिव्हिजन अपेअर्स. आता तुम्ही मला सांगा, असे कोणते कोणते रिजन्स आहे आपले प्लांट मध्ये जिथे रॅपिड सेल डिव्हिजन होते? हा, तर हे आपले आहे रूट अपायसेस, डेव्हलपिंग शूट बर्ड्स, यंग फ्रुट्स एटसेट्रा. हे सगळे जे आपले आहे इथे आपला रॅपिड सेल डिव्हिजन होते. ठीक. आता इट हेल्प्स टू प्रोड्यूस न्यू लीव्स, क्लोरोप्लास्ट इन लीव्स, लॅटरल शूट ग्रोथ अँड ऍडव्हेंटिशियस शूट फॉर्मेशन. हे सगळे त्याचे फंक्शन आहे. ठीक आहे. जिथे रॅपिड सेल डिव्हिजन होते ते तर आहेच आपलं, पण त्याच्यामुळे कोणते कोणते आपले ऍक्च्युअल फंक्शन होत आहे स्मॉल स्केलवर, ते आपले प्रोड्यूस न्यू लीव्स, क्लोरोप्लास्ट राहतात लीव्स मध्ये, क्लोरोफिल जिथे राहते, लॅटरल शूट ग्रोथ, ऍडव्हेंटिशियस शूट फॉर्मेशन. हे सगळे फंक्शन आहेत त्याचे. ठीक आहे. नेक्स्ट बघ, सायटोकायनिन्स हेल्प ओव्हरकम द अपायकल डॉमिनन्स. हे बघा, आता आपण अपायकल डॉमिनन्स बघितलं होतं ऑक्सिन मध्ये. ठीक आहे. तर त्याच्या काउंटर ऍक्टिंग जे आपला हॉर्मोन आहे, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे, ते कोणतं आहे? सायटोकायनिन. सायटोकायनिन्स ओव्हरकम करते अपायकल डॉमिनन्सला. हे आपलं प्रमोट करते न्यूट्रिएंट मोबिलायझेशन, आणि हे आपल्या हेल्प करते डिले ऑफ लीफ सेनिसेन्स. ठीक आहे. हे सगळे जे पॉइंट्स आहे आपले ते इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक पॉइंट आपला क्वेश्चन, मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आहे. डिले ऑफ लीफ सेनिसेन्स, प्रमोट न्यूट्रिएंट मोबिलायझेशन, ओव्हरकम द अपायकल डॉमिनन्स. ठीक आहे. प्रोड्यूस न्यू लीव्स, क्लोरोप्लास्ट इन लीफ, लॅटरल शूट ग्रोथ, ऍडव्हेंटिशियस शूट फॉर्मेशन. हे सगळे आपले मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. हे सायटोकाइन्स इथे बघा, ऑक्सिन. हे आपलं फॉर्म्युला कोणतं होतं? हे अपायकल डॉमिनन्स येथे होतं. चला, तर आपण बघितले, आपण कोणते कोणते आतापर्यंत बघितले आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. आपण डिस्कस केला ऑक्सिन्स, मग जिबरलिन्स, त्याच्यानंतर सायटोकाइन्स. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघू इथायलिन. इथायलिन जेव्हा आपण इंट्रोडक्शन घेत होतो हे सगळे हॉर्मोन्स, तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं जे इथायलिन जे आहे ते आपलं गॅशियस पीजीआर आहे. ठीक आहे. द ओनली सिंपल गॅशियस प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे. ठीक आहे. आता इट इज सिंथेसाइज्ड इन लार्ज अमाउंट बाय टिश्यूज अंडरगोइंग सेनिसन अँड रायपनिंग फ्रुट्स. ठीक. कोणते कोणते असे आपले स्ट्रक्चर्स आहे ते जे आपले याला सिंथेसाइज करते इथायलिनला? हे आपले कोणते आहे? टिश्यूज अंडरगोइंग सेनिसन्स आणि रायपनिंग फ्रुट्स. चला, ठीक आहे. इन्फ्लुएन्सेस ऑफ इथायलिन ऑन प्लांट्स इन्क्लूड. आता काय काय फंक्शन्स आहे इथायलिनचे प्लांटवर? सगळ्यात पहिले आहे आपला हॉरिझॉन्टल ग्रोथ ऑफ सीडलिंग्स. ठीक आहे. हॉरिझॉन्टल ग्रोथ आहे, हे व्हर्टिकल जे आपला जर्मिनेशन वगैरे आहे ते नाही, हॉरिझॉन्टल ग्रोथ ऑफ सीडलिंग्स. त्याच्यानंतर आहे स्वेलिंग ऑफ द ऍक्सेस, अपायकल हुक फॉर्मेशन इन डायकॉट सीडलिंग्स.
जे आपले डायकॉटिलेडनस प्लांट्स आहे, त्यांचे सीडलिंग्स आहे, त्याच्यामध्ये आपला अपायकल हुकच्या फॉर्मेशन करते आणि ऍक्सिस जे आहे त्याचं स्वेलिंग. ठीक आहे. आणि हॉरिझॉन्टल ग्रोथ ऑफ सीडलिंग्स. ठीक आहे, चला हे पण झालं. नेक्स्ट बघा, इथायलिन प्रमोट्स सेनिसन्स अँड ऍब्सिशन ऑफ प्लांट ऑर्गन्स, एस्पेशली ऑफ लीव्स अँड फ्लॉवर्स. आता हे बघा इथे आला की हे प्रमोट करते सेनिसन्सला. जे आपले पत्ते राहतात ते झडतात ना, त्याला हे प्रमोट करते इथायलिन. ठीक आहे, प्रमोट सेनिसन्स आणि ऍब्सेशन ऑफ प्लांट ऑर्गन्स. आणि त्याच्यामध्ये पण स्पेशली कोणते, लिव्स जे आहे आपले, फ्लावर्स आहे त्यांचा. ठीक आहे. नेक्स्ट, हायली इफेक्टिव्ह इन फ्रूट रायपनिंग. आता हे अशा मी तुम्हाला हे सांगतो की जेव्हा पण तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे फ्रूट रायपनिंग, सगळ्यात पहिले तुम्ही असा विचार करायचा की अच्छा इथॅलिन होऊ शकते, असं नाही की इथॅलिनच आहे, होऊ शकते. ठीक. मग काय आहे आपला, इन्हान्सेस द रेस्पिरेशन रेट ड्युरिंग रायपनिंग ऑफ फ्रुट्स. दिस राइज इन रेट ऑफ रेस्पिरेशन इज कॉल्ड रेस्पिरेटरी क्लायमॅटिक. हे झाला आपला 5 स्टार MCQ. रेस्पिरेटरी क्लायमॅटिक. हे जे राइज इन रेस्पिरेशन आता झाला होता, रेस्पिरेशन रेट ड्युरिंग रायपनिंग ऑफ फ्रुट्स, कारण की जेव्हा फ्रुट्स राईप होत आहेत तेव्हा त्याला जास्ती एनर्जी पाहिजे. आता एनर्जी प्रोड्यूस करायसाठी क्रेब सायकल जास्त इफेक्टिव्हली काम करायला पाहिजे. क्रेब सायकल काम करायला आपल्याला ऑक्सिजन पाहिजे, रेस्पिरेशन पाहिजे. ठीक आहे. तर हे जे एनहान्स होते आपला रेस्पिरेशन रेट ड्युरिंग रॅपनिंग, हे जे राईज झाला, वाढला, त्यालाच आपण म्हणतात रेस्पिरेटरी क्लायमॅटिक. ठीक आहे. हे आहे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आपला याच्यामध्ये. नेक्स्ट, अजून फंक्शन बघा, खूप सारे फंक्शन्स आहेत. ब्रेक्स सीड अँड बड डॉर्मन्सी, इनिशिएट जर्मिनेशन इन पीनट सीड, स्प्राउटिंग ऑफ पोटॅटो ट्युबर्स. ठीक आहे. जे सीड्स आणि बड्स होते ग्राउंड मध्ये, सॉइल मध्ये, त्याची डॉर्मन्सी होती, त्याला ब्रेक केला. पीनटचे जे आहे आपले सीड, मुंगफली, त्याचं जर्मिनेशन इनिशिएट केला आणि पोटॅटो जे ट्युबर्स होते त्याची स्प्राउटिंग केली. अजून कोणते कोणते फंक्शन आहे, इथायलिन प्रमोट्स रॅपिड इंटरनोड और पेटियोल इलॉंगेशन इन डीप वॉटर राईस प्लांट्स. जे आपले चावलचे प्लांट्स राहतात ना डीप वॉटर, त्याच्यामध्ये रॅपिड इंटरनोड इलॉंगेशन किंवा रॅपिड पेटियोल इलॉंगेशन ते करतात डीप वॉटर राईस प्लांट मध्ये. ठीक आहे. चला अजून काय फंक्शन आहे, हेल्प्स लीव्स और अपर पार्ट्स ऑफ द शूट टू रिमेन अबव वॉटर. ठीक आहे. जे काही प्लांट्स आपले सबमर्ज्ड आहे वॉटर मध्ये, तर त्यांना हे मदत करते की जे त्यांचे लीव्स आहे किंवा अपर पार्ट्स, शूटचे जे बाकीचे आपले अपर पार्ट्स आहे ते पाण्याचे वरती राहतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इथायलिन ऑल्सो प्रमोट्स रूट ग्रोथ अँड रूट हेअर फॉर्मेशन. ठीक आहे. रूटचा आपला ग्रोथ आणि रूट हेअर जे फॉर्मेशन असते त्याला पण प्रमोट करते. आणि हे मेन ओव्हरऑल जे आहे ते कशासाठी आपल्याला सहायता करते, हे टू इन्क्रीज ऍब्झॉर्प्शन सरफेस. ठीक आहे. त्याचं जर रूट हेअर फॉर्मेशन वाढेल, रूट ग्रोथ वाढेल, तर आपलं जे ऍब्झॉर्प्शन सरफेस आहे ते पण वाढेल. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट, इथायलिन इज यूज टू इनिशिएट फ्लावरिंग अँड फॉर सिंक्रोनायझिंग फ्रूट सेट इन पायनॅपल्स. ठीक आहे. फ्लावरिंग जे आहे ते आपली इनिशिएट झाली आणि जे पायनॅपल्स होते ते आपले फ्रुट्स पायनॅपल्स, त्याच्यामध्ये जे आपला फ्रूट सेट आहे ते सिंक्रोनाइज. ठीक आहे. दुसरा, इंड्युसेस फ्लावरिंग इन मँगोज. आता मँगो मध्ये काय करते, फ्लावरिंग इंड्यूस करते. आणि पायनॅपल मध्ये जे आपले फ्रूट सेट आहे त्यांना सिंक्रोनाइज करते. बरोबर. ठीक आहे. Since ethylene regulates so many physiological processes, it is one of the most widely used PGR in agriculture. तेच सांगितलं मी तुम्हाला की आपण हे सगळं का बरं करत आहोत.
आपण त्याला यूज करू आपल्या ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये, ह्युमनच्या ग्रोथमध्ये, प्रोडक्शनचा ग्रोथमध्ये. ठीक आहे. त्याचे एवढे सारे फंक्शन्स आहे, म्हणूनच हे वन ऑफ द मोस्ट वाईडली युज्ड PGR आहे ऍग्रिकल्चरमध्ये. ठीक आहे. चला, द मोस्ट वाईडली युज्ड कंपाऊंड ॲज सोर्स ऑफ इथायलिन इज एथिफॉन. एथिफॉन आला इथे. ठीक आहे. एथिफॉन काय आहे? मोस्ट वाईडली युज सोर्स ऑफ इथायलिन. हे आहे आपला 5/5 स्टार MCQ. ठीक आहे. हे तुम्हाला विचारू शकता की जे आपण ऍग्रिकल्चरमध्ये सोर्स ऑफ इथायलिन यूज करतो ते कोणतं आहे? ते आहे आपला एथिफॉन. आता एथिफॉन इन अन aqueous solution is readily absorbed and transported within the plant and releases ethylene slowly. हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. aqueous solution मध्ये टाकलं पण तर इथायलिन हळूहळू ते रिलीज करेल अकॉर्डिंग टू द रेट. आता एथिफॉनच्या हे बघा, अजून आपले स्पेसिफिक एथिफॉन साठी हे दिलेले आहे. इथायलिनच आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्या स्पेशल मेन्शन करून याच्यामध्ये दिलेलं आहे ते काय काय फंक्शन्स आहेत. Hastens fruit ripening in tomatoes and apples and accelerate abscission in flowers and fruits. ठीक आहे. याचं एक्झाम्पल काय? थिनिंग ऑफ कॉटन, चेरी, वॉलनट. प्रमोट्स फिमेल फ्लावर्स इन कुकुंबर्स, thereby increasing the yield. हे सगळं तुम्हाला रटायचं आहे, कारण की हे असंच तुम्हाला विचारते. Which of the following plant growth regulator promotes female flowers in cucumber? ठीक आहे. मग थिनिंग ऑफ कॉटन, चेरी, वॉलनट इज डन बाय which of the following accelerates abscission in flowers and fruits like thinning of cotton, cherry, walnut? जे तुम्हाला विचार म्हणूनच हे जे आपले पॉइंट्स आहे हे वाले हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे पूर्ण इथायलिन मध्ये. बाकीचे पण आहे, पण हे हाय यील्ड क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. चला, नेक्स्ट आता आपण बघू ऍब्सिसिक ऍसिड. आपण इथायलिन पण बघितलं, कव्हर केला. त्याच्या अगोदर आपण कव्हर केला सायटोकायनेन्स, मग जिबरलेन्स, आणि त्याच्यापूर्वी आपण कव्हर केला होता ऑक्सिन्स. हे आपला आहे लास्ट प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. कोणता? ऍब्सिसिक ऍसिड. याचं नाव जे आहे नाव मध्येच आहे ऍब्सिसिक ऍसिड. म्हणजे हे काय करते? ऍब्सिशन करते. ऍब्सिशन म्हणजे काय? लिव्हच्या पडणं, जे आपले पत्ते झडतात ते, फ्रूट जे राईप झाले ते पण पडून जाते ट्री वरून. ठीक आहे. हे सगळं जे आहे ते आहे आपलं ऍब्सिशन. इथे पण तेच सांगितलं आपल्याला, डिस्कवर्ड फॉर इट्स रोल इन रेग्युलेटिंग ऍब्सिशन अँड डॉर्मन्सी. याला रेग्युलेट करते ऍब्सिसिक ऍसिड. बट लाईक अदर PGR, इट ऑल्सो हॅज अदर वाईड रेंजिंग इफेक्ट्स ऑन प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. दुसरे कोणते इफेक्ट्स आहेत ते बघू आता आपण. ऍक्ट्स ॲज अ जनरल प्लांट ग्रोथ इनहिबिटर. यात आपण पहिला हे बघितलं जे प्रॉपर इनहिबिटर आहे. ठीक आहे. प्लांट ग्रोथचा इनहिबिटर आहे, आणि दुसरा आहे इनहिबिटर ऑफ प्लांट मेटाबॉलिझम. एक ग्रोथचा आणि दुसरा मेटाबॉलिझमचा इनहिबिटर आहे. अजून फंक्शन बघा. ऍब्सिसिक ऍसिड इनहिबिट सीड जर्मिनेशन. सीडचे जर्मिनेशन आहे त्याला इनहिबिट करते. दुसरा, स्टिम्युलेट्स द क्लोजर ऑफ स्टोमॅटा, increases the tolerance of plants to various kinds of stresses. स्टोमॅटा जे राहते आपल्या रेस्पिरेशन साठी त्याचा क्लोजर स्टिम्युलेट करते, आणि खूप सारे जे स्ट्रेस आहे जे प्लांट फेस करते. स्ट्रेस म्हणजे काय? पाणी नाही आहे, खूप जास्त सनलाइट आहे, मग इन्सेक्ट जे आहे ते त्यांचे पत्ते जे आहेत ते खात आहे. हे सगळे जे आपले स्ट्रेसेस आहेत त्यांना हे टॉलरन्स जे आहे ते वाढवते. प्लांटचं टॉलरन्स जे आहे ते ऍब्सिसिक ऍसिड मुळे वाढते. मग म्हणूनच याला आपण काय म्हणतात? स्ट्रेस हॉर्मोन. हे आला तिसरा MCQ आपला. विच ऑफ द फॉलोइंग इज नोन ॲज द स्ट्रेस हॉर्मोन ऑफ प्लांट? आन्सर काय आपला? ऍब्सिसिक ऍसिड. ठीक. अजून ऍब्सिसिक ऍसिड plays an important role in seed development, maturation and dormancy. ठीक है.
सीडचं डेव्हलपमेंट आहे, मॅच्युरेशन आणि डॉर्मन्सी याच्यामध्ये रोल राहते. ते आपण बघितलंच होतं की आपला सीड जर्मिनेशनला इनिबिट करते. आता बाय इंड्युसिंग डॉर्मन्सी, ऍब्सिसिक ऍसिड helps seed to withstand desiccation and other factors unfavorable for growth. ठीक आहे, कारण की फॅक्टर्स आता अनफेवरेबल होते, त्याच्यामध्ये जर हे जर्मिनेशन इनिशिएट करायला जाईल तर हे डेसिकेशन होईल. डेसिकेशन म्हणजे सडून जाईल आहे. हे डॉर्मन्सीने इंड्यूस केला पण त्याच्यामुळे फायदाच झाला ना, कारण की आता डेसिकेशनला विथस्टँड होत आहे ते. ठीक आहे, आणि म्हणूनच हे सगळे जे फंक्शन आपण डिस्कस केलं आता, याच्याने आपण म्हणू शकतो की जे आपला ऍब्सिसिक ऍसिड आहे ऍक्ट्स ॲज अन अँटागोनिस्ट टू जिबरेलिन्स. कारण की जिबरेलिन्सचे जे काही फंक्शन होते त्याचं कम्प्लीट ऑपोजिट आहे. जिबरेलिन्स आपला प्लांट ग्रोथ प्रमोटर होता आणि ऍब्सिसिक ऍसिड काय आपला इनिबिटर आहे. म्हणूनच हे जे आहे जिबरेलिन्सचा अँटागोनिस्ट होते. ठीक आहे, चला, तर ही पण आपली खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. ऍब्सिसिक ऍक्ट्स ॲज अन अँटागोनिस्ट टू जिबरेलिन्स. मला इथॅलिन नाही मार्क करायचं आहे, सायटोकाइन्स पण नाही मार्क करायचं आहे. काय मार्क करायचं आहे? ऍब्सिसिक ऍसिड. चला, तर आपण आता असं समराईज करू शकतो हे सगळं आपण पीजीआर जे आहे त्याला आपण डिस्कस केला, तर आपण हे असं समराईज करू शकतो की फॉर एनी आणि एव्हरी फेज ऑफ ग्रोथ, डिफरन्सिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स, वन और दी अदर पीजीआर हॅज सम रोल टू प्ले. ठीक आहे, म्हणजे कोणताही फेज जे आहे तिथे काहीतरी आपल्याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे आहे त्याचा रोल आहे. ठीक आहे, सच रोल्स कुड बी कॉम्प्लिमेंटरी और अँटागॉनिस्टिक. कॉम्प्लिमेंटरी आपण बघितलं होतं ऑक्झिन्स, जिबरेलिन्स. मग अँटागॉनिस्टिक मध्ये ऍब्सिसिक ऍसिड अँटागॉनिस्टिक आहे जिबरेलिन्सचा, तसं आपण बघितलं. आणि हे आपले इंडिव्हिज्युअलिस्टिक पण राहू शकतात आणि सिनर्जिस्टिक. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे एक दुसऱ्याचे जे फंक्शन आहे त्याला सबस्टिम्युलेट म्हणजे हेल्प करते, तेच फंक्शन त्याला करायला मदत करेल. ते अँटागॉनिस्टिक म्हणजे त्याचा अपोज करेल की भाई एक प्लस आहे दुसरं मायनस होईल. मग हे जे सगळे आहे फंक्शन्स ते आपले इंडिव्हिज्युअलिस्टिक राहू शकतात, सिनर्जिस्टिक राहू शकतात. इंडिव्हिज्युअलिस्टिक म्हणजे काय असते? इंडिव्हिज्युअलिस्टिक म्हणजे की स्वतः ते एकता करेल, आणि सिनर्जिस्टिक मध्ये 3-4 हॉर्मोन्स असं एक जागेवर येईल आणि मग ते आपला इफेक्ट शो करेल. ठीक आहे, असंच आपलं आहे. सिमिलरली नंबर ऑफ इव्हेंट्स इन लाईफ ऑफ अ प्लांट जेव्हा मोर दॅन वन पीजीआर इंटरॅक्ट टू अफेक्ट द टीम. ठीक आहे, आता यांचं एक्झाम्पल मोर दॅन वन पीजीआर इंटरॅक्ट टू अफेक्ट दॅट इव्हेंट. हे कोणते कोणते आपले असं असे एक्झाम्पल्स आहेत? सगळ्यात पहिले आहे आपला डॉर्मन्सी इन सीड्स ऑर बड्स, डॉर्मन्सी वाला फिनॉमिनन आहे. दुसरा आहे आपला ऍब्सिशन, सेनिसन्स, अपायकल डॉर्मन्सी. हे सगळे जे फिनॉमिनन आहे एक प्लांट मध्ये, तिथे फक्त एक नाही, एकच्या जास्ती आपले प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स राहतात. ठीक, आता रोल ऑफ पीजीआर इज ऑफ ओनली वन काइंड ऑफ इंट्रिन्सिक कंट्रोल. ठीक आहे, फक्त एकच सारखं इंट्रिन्सिक कंट्रोल राहते. अलॉंग विथ जिनोमिक कंट्रोल अँड इंट्रिन्सिक फॅक्टर्स, दे प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, तर हे पण आहे, खूप सारे एक्सटेन्सिक फॅक्टर्स राहतात, जिनोमिक कंट्रोल पण राहते. आता मेनी ऑफ द इंट्रिन्सिक फॅक्टर्स सच एज टेम्परेचर अँड लाईट कंट्रोल प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट वाया पीजे. हे जे एक्सटेन्सिक फॅक्टर्स आहेत ते इंडिव्हिज्युअली जस्ट नाही करतात, ते आपले इन्फ्लुएन्स करेल जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचे लेवल्स आहेत त्यांना इन्फ्लुएन्स करेल, आणि त्यांच्या थ्रू ते आपलं प्लांट ग्रोथचे आहे, प्लांट ग्रोथ आहे, प्लांट डेव्हलपमेंट आहे, त्याला इन्फ्लुएन्स करेल. ठीक आहे, आता कोणते कोणते असे इव्हेंट्स आहे आपले? वर्नलायझेशन, फ्लावरिंग, डॉर्मन्सी, सीड जर्मिनेशन, प्लांट मुवमेंट, हे सगळे. ठीक आहे, चला, हे आपले
हे आपलं होतं पूर्ण चॅप्टर. आता आपण बघू एक्सरसाइजेस. ठीक आहे. एक्सरसाइज इम्पॉर्टंट. हे एक्सरसाइजेस जर तुम्ही बघितले तर तुमचा पूर्ण जे चॅप्टर आहे ते कव्हर होऊन जाते. ठीक आहे. हे 10 क्वेश्चन्स आहेत. आपण एक एक क्वेश्चन घेऊ. चला, आपला पहिला क्वेश्चन कोणता आहे? डिफाईन ग्रोथ, डिफरन्शिएशन, डेव्हलपमेंट, डी डिफरन्शिएशन, रिडिफरन्शिएशन, डिटरमाइन ग्रोथ मेरिस्टम अँड ग्रोथ रेट. ठीक आहे. ठीक आहे. हे आपण बघितलं. ग्रोथ म्हणजे काय? ग्रोथ इज an irreversible permanent increase in size of an or even of an individual cell. Growth is supplemented by metabolic activities taking place due to energy. Differentiation म्हणजे काय? Cells derived from root apical, shoot apical meristem and cambium differentiate and mature to form specific function. This act leading to maturation is differentiation. तीसरा, development. All the changes that organism go through in their lifetime are called development. De-differentiation म्हणजे काय असते? Plant which has lost the capacity to divide can regain the capacity under certain condition. हेच फिनॉमिनल आपण म्हणतो डिडिफरन्शिएशन. आणि याचं एक्झाम्पल आहे मेरिस्टेम फॉर्मेशन. ठीक आहे. मग आहे आपलं रिडिफरन्शिएशन. याचा अर्थ काय असते? डिडिफरन्शिएशन प्रोड्यूस सेल्स that once again lose the capacity to divide but mature to perform specific function. आणि हेच जे सेल्स राहतात आपण म्हणतात की हे रिडिफरन्शिएट झालेलं. मग आपलं असते डिटर्मिनेट ग्रोथ. एबिलिटी ऑफ सेल, टिश्यू और ऑर्गॅनिझम टू ग्रो फॉर अ सर्टन पिरियड, याला आपण म्हणतात डिटर्मिनेट ग्रोथ. मोस्ट प्लांट्स ग्रोथ आपलं इंडेफिनेट राहते आणि सम प्लांट्स मध्ये एक सर्टन लेवलवर ते ग्रो करते आणि देन स्टॉप ग्रोईंग. हे आहे आपलं डिटर्मिनेट ग्रोथ. त्याच्यानंतर मेरिस्टेमचं काय डेफिनेशन आहे? प्लांट टिश्यू कंटेनिंग अनडिफरन्शिएटेड सेल्स म्हणजे मेरिस्टेमॅटिक सेल्स, त्याला आपण म्हणतात मेरिस्टेम. ठीक आहे. मग राहते आपला ग्रोथ रेट. इन्क्रीज इन ग्रोथ पर युनिट ऑफ टाइम, याला आपण म्हणतात ग्रोथ रेट. हे झालं आपलं फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपला आहे वाय इज नॉट एनी वन पॅरामीटर गुड इनफ टू डेमॉन्स्ट्रेट ग्रोथ थ्रू आउट द लाईफ ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. म्हणजे की कोणतं एकच आपण पॅरामीटर घेऊ, हे एवढे सारे आपल्याला का बरं माहित पाहिजे? ठीक आहे. तर याचं सोल्युशन काय आहे? ग्रोथ आपला इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ इन्क्रीज इन क्वांटिटी ऑफ प्रोटोप्लाझ्म. ठीक आहे. मेजरिंग द प्रोटोप्लाझ्मिक ग्रोथ इन्क्लूड्स सेव्हरल पॅरामीटर्स. मेन आपला काय आहे या आन्सर मध्ये? पॉइंट प्रोटोप्लाझमिक ग्रोथ. कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत? इन्क्रीज इन हाईट, वेट, नंबर ऑफ सेल, फ्रेश टिश्यू सॅम्पल, लेंथ, area, volume, etc. Hence, it is difficult to demonstrate any one parameter of growth throughout the life of a flowering plant. ठीक आहे. म्हणून आपण एकच पॅरामीटर नाही घेऊ शकतो. आणि समरी मध्ये पण तेच सांगितलं होतं त्यांनी की एकच्या जास्ती आपले जे आहे प्लांट रेग्युलेटर्स ते फंक्शन करतात एक टाइमवर. आता डिस्क्राइब ब्रीफली फर्स्ट अरिथमेटिक ग्रोथ, जॉमेट्रिक ग्रोथ, सिग्मॉइड ग्रोथ आणि ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट्स. हे बघा. सगळ्यात पहिले आपण बघू अरिथमेटिक ग्रोथ. याच्यामध्ये काय होते? वन डॉटर सेल कंटिन्यू टू डिवाइड while other differentiate and mature. Simplest expression is exemplified by root elongating at constant rate. ठीक आहे. चला, हे आहे आपला अरिथमेटिक ग्रोथ. याचं ग्राफ आहे हे हाईट ऑफ द प्लांट वर्सेस टाइम. मॅथमॅटिकली कशा आपण त्याला डिनोट करतो? LT इज इक्वल्स टू L0 प्लस RT. LT काय आहे? लेंथ एट टाइम T. L0 आहे लेंथ एट टाइम 0. R आहे ग्रोथ रेट, एलोंगेशन पर युनिट टाइम. दुसरा आपला आहे ज्योमेट्रिक ग्रोथ. याच्यामध्ये काय राहते? इनिशियल ग्रोथ फेज इज स्लो, लॅग फेज. मग इन्क्रीजेस रॅपिडली आफ्टर ॲट एन एक्सपोनेन्शियल रेट, याला आपण म्हणतात लॉग और एक्सपोनेन्शियल फेज. मग here both progeny cells following mitotic cell division retain ability to divide and continue to do so. दोघी progeny cells वर आहे ability.
growth slow down due to limited nutrient supply, leading to stationary phase. Number increases in a multiplicative pattern in geometric. ठीक आहे, हे आपला geometric growthचा ग्राफ. साइज किंवा वेट ऑफ द ऑर्गन, लॅग फेज, लॉग फेज और एक्सपोनेन्शियल फेज आणि मग स्टेशनरी फेज. तर आपल्याला इथे कोणता भेटते? टिपिकल सिग्मॉइड और एस कर्व भेटते. आणि याला आपण कशा एक्सप्रेस करतो? WT इज इक्वल W0 E टू द पॉवर RT. हे असं आहे, हे बघा, WT इज इक्वल टू W0 इंटू E टू द पॉवर RT असं आहे. ठीक आहे, E टू द पॉवर आहे. फायनल साइज आहे, W0 इनिशियल साइज आहे, R आहे आपला ग्रोथ रेट आणि T आहे टाइम. E आपला बेस ऑफ नॅचरल लॉगॅरिथम्स आहे. R इथे जे आहे आपला ते आहे रिलेटिव्ह ग्रोथ. ठीक आहे, ऍब्सोल्यूट ग्रोथ नाही, रिलेटिव्ह ग्रोथ आहे. आणि हे मेजर ऑफ एबिलिटी ऑफ प्लांट्स आहे टू जनरेट न्यू प्लांट सबस्टान्सेस, आणि यालाच आपण म्हणतात एफिशियन्सी इंडेक्स. ठीक आहे, मग सिग्मॉइड ग्रोथ कर्व. सिग्मॉइड ग्रोथ कर्व जे राहते ते आपल्याला कुठे भेटते? जिओमेट्रिक ग्रोथ मध्ये. आणि त्याचे 4 मेन कंपोनेंट्स आहे. कोणते कोणते? लॅग फेज, लॉग फेज, डिमिनिशिंग ग्रोथ आणि स्टेशनरी फेज. हे बघा, लॅग फेज, लॉग फेज, स्टेशनरी फेज आणि त्याच्या आधी डिमिनिशिंग ग्रोथ. हे वाला जे आहे ते हे पोर्शन आहे आपलं डिमिनिशिंग ग्रोथ. मग ऍब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रोथ रेट्स ते बघू आपण. ऍब्सोल्यूट म्हणजे काय? नेट ग्रोथ पर युनिट टाइम. रिलेटिव्ह म्हणजे काय? ग्रोथ पर युनिट टाइम पर युनिट ऑफ इनिशियल ग्रोथ. जे आपण इनिशियल ग्रोथ आपण अकाउंट मध्ये घेतो त्याला आपण म्हणतात रिलेटिव्ह ग्रोथ रेट. ठीक आहे, नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे, लिस्ट 5 मेन ग्रुप ऑफ नॅचरल प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. राइट अ नोट ऑन डिस्कवरी, फिजियोलॉजिकल फंक्शन अँड ॲग्रिकल्चरल और हॉर्टिकल्चरल ऍप्लिकेशन ऑफ एनी वन ऑफ दम. हे आपण आधीच बघितलं. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स काय? आपले इंटरसेल्युलर इंट्रिन्सिक फॅक्टर आहे, रिस्पॉन्सिबल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट प्लांट्स. फर्स्ट कोणते कोणते आहे? ऑक्सिन्स, जिबरलिन्स, सायटोकायनिन, ऍब्सिसिक ऍसिड, इथाइन. इथे आपण तुम्ही कोणता पण घेऊ शकता. ठीक आहे, सगळे आपण डिस्कस केलेले आहे. तुम्ही इथायलिन घेऊ शकता, जिबरलिन्स, ऑक्सिन, कोणताही घेऊ शकता. जिबरलिन्स डिस्कवरी कशी झाली? जिबरलिक ऍसिड 3. ठीक आहे, ऍसिडिक राहतात, मोर दॅन 100 फंगाय, हायर प्लांट. फिजियोलॉजिकल फंक्शन कोणते कोणते आहे? इंक्रीज इन लेंथ ऑफ ग्रेप्स, इंक्रीज इन लेंथ ऑफ ऍक्सिस, इलॉंगेट अँड इम्प्रूव्ह शेप ऑफ फ्रूट्स, डिलिंग प्रोसेस ऑफ सेनिसेन्स. ठीक आहे, मग आहे ऍग्रिकल्चरल और हॉर्टिकल्चरल ऍप्लिकेशन. ते कोणते कोणते आहे? सेनिसेन्स डिले होते, ब्रुविंग इंडस्ट्रीमध्ये यूज करतात आपण, शुगर केन इंडस्ट्रीमध्ये त्याचा यील्ड वाढते, मॅच्युरिटी ऑफ जुवेनाइल कोनिफर्स. ठीक आहे, अर्ली सीड प्रोडक्शन, बूस्ट बोल्टिंग प्रमोट करते बीटरूट मध्ये, कॅबेज मध्ये. हे सगळं आपण हे सेशन मध्ये घेतलं. असं आपल्याला आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघू आता. ठीक आहे, हे काय? व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय फोटोपिरियडिझम अँड वर्नलायझेशन? फोटोपिरियडिझम अँड वर्नलायझेशन हे बघा आता. फोटोपिरियडिझम, रिस्पॉन्स ऑफ प्लांट्स टू पिरियड्स ऑफ डे और नाईट. ठीक आहे, दिवस आणि रात्रीमध्ये जे रिस्पॉन्स राहते प्लांटचा त्याला आपण म्हणतात फोटोपिरियडिझम. It is theorized that the hormonal substance that is responsible for flowering is formed in the leaves, which subsequently migrate to shoot apices and alter them into flowering apices. ठीक आहे, तर हे थेरी आपल्याला माहिती आहे की जे फ्लॉवरिंग साठी आपल्याला सबस्टन्स रिस्पॉन्सिबल राहते हॉर्मोनल, लिव्स मध्ये आपल्याला ऍक्च्युअली प्रोड्यूस होते. मग ते मायग्रेट करते शूट अपायसेस जवळ आणि त्याला कन्वर्ट करते फ्लॉवरिंग अपायसेस मध्ये. ठीक आहे, हे जे प्रोसेस आहे फोटोपिरियडिझमचा, हेल्प्स इन स्टडीइंग रिस्पॉन्स ऑफ फ्लॉवरिंग इन different crop plants when the duration of exposure to light is considered. ठीक आहे, vernalization म्हणजे काय? Process of flowering in some plants is either quantitatively or qualitatively dependent on exposure to lower temperature. ठीक आहे, लोअर टेम्परेचर आहे इथे. फोटोपिरियडिझम म्हणजे डे आणि नाईट होता आणि इथे आहे लोअर टेम्परेचर. In particular, it refers to promoting the flowering process through a period of lower temperature. ठीक आहे, फ्लॉवरिंग प्रोसेस आपण प्रमोट करू थ्रू पिरियड ऑफ लोअर टेम्परेचर. हे जे प्रोसेस आहे ते प्रिव्हेंट करते प्रिकॉशियस रिप्रोडक्टिव्ह डेव्हलपमेंट लेट इन द ग्रोइंग सीझन, विच देअरबाय एनेबल्स द प्लांट टू हॅव सफिशियंट टाइम टू अचीव मॅच्युरिटी.
ठीक. चला नेक्स्ट. हे आता आपण आताच बघितलं होता की वाय ऍसिडिक ऍसिड नॉट स्ट्रेस हॉर्मोन, कारण की ते प्लांट्सचा जे टॉलरन्स आहे ते वाढते. ठीक आहे. स्टिम्युलेटिंग क्लोजर ऑफ स्टोमॅटा एपिडर्मिस, डिफरंट टाइप ऑफ स्ट्रेस, प्रमोटिंग सीड डॉर्मन्सी, मग डेसिकेशन विथस्टँड करेल. ठीक आहे. तर हे आपण बघितलं होतं आताच. नेक्स्ट बघा. आता याच्यामध्ये कमेंट करायचं आपल्याला, एक स्टेटमेंट दिलेलं आहे, बोथ ग्रोथ अँड डिफरन्सिएशन इन हायर प्लांट्स आर ओपन. हे आता फर्स्ट लेक्चर मध्ये आपण घेतलं होतं की ओपन टाइप ऑफ ग्रोथ पॅटर्न म्हणजे काय, की ते रिटेन करतात कॅपॅसिटी टू हॅव इनडेफिनेट ग्रोथ थ्रू आउट देअर लाईफ स्पॅन. ठीक आहे. आणि याचं रिझन काय आहे, रिझन आहे आपले प्रेझन्स ऑफ मेरिस्टम, आणि हे काहीतरी स्पेसिफिक लोकेशन जे आहे ते प्लांट बॉडीचे त्याच्यावर राहते. ठीक आहे. आणि हे जे मेरिस्टमचे सेल्स आहे त्यांच्याजवळ कॅपॅसिटी राहते मग डिवाइड आणि परपिच्युएट ऑन देअर ओन. ठीक आहे. म्हणूनच आपण म्हणतात की जे हायर प्लांट्स आहे त्याच्यामध्ये ग्रोथ जे आहे ते ओपन आहे. ठीक आहे. आणि डिफरन्सिएशन पण ओपन राहते. 8 क्वेश्चन बघा. 8 क्वेश्चन काय आपला, बोथ a short day plant and long day plant can produce flowers simultaneously in a given place. Explain. तर हे बघितलं होतं आपण की जे रिलेटिव्ह ड्युरेशन आहे डार्क आणि लाईट पिरियडचा त्याच्यावर फ्लॉवरिंग डिपेंड करते. ठीक आहे. जर आपण दोघांनाही सफिशियंट फोटो पिरियड दिला, ठीक आहे, तर दोघंही एकाच जागेवर सायमल्टेनियसली करेल फ्लॉवरिंग. आता विच ऑफ द प्लांट ग्रोथ लेफ्टर्स वुड यूज इफ यू आर आस्क्ड टू. आता तेच मी सांगितलं होतं तुम्हाला, ऍग्रिकल्चर हॉर्टिकल्चर यूज ते असे क्वेश्चन साठी युजफुल राहते. आता फर्स्ट आहे इंड्यूस रूटिंग इन अ ट्विक. ठीक आहे. त्याच्यासाठी ऑक्झिन्स, क्विकली रायपन अ फ्रूट इथायलिन, डिले लिफ सेनेसन्स सायटोकायनिन्स, एक्झिलरी बर्ड्स सायटोकायनिन्स, बोल्ट जिबरलिन्स, इमिडिएट स्टोमॅटल क्लोजर एब्सिसिक ऍसिड. ठीक आहे. आता वुड अ डिफोलिएटेड प्लांट रिस्पॉन्स टू फोटो पिरियडिक सायकल. वाय. ठीक आहे. कारण की फोटो पिरियडिक सायकल लिव्स वर डिपेंड करते. आन्सर आहे आपला नो. कारण की लिव्स जे आहे तेच आपले साईट आहे परसेप्शनल डार्क और लाईट ड्युरेशन एक प्लांट मध्ये. ठीक आहे. ते रिस्पॉन्ड नाही करेल. जर लिव्स प्रेझेंट नाही प्लांट्स पण रिस्पॉन्ड नाही करेल लाईटला. ठीक आहे. आता याच्यानंतर लास्ट क्वेश्चन. What would be expected to happen if GA3 is applied to reseedlings? ठीक आहे. जर GA3 तुम्ही जिबरेलिक ऍसिड रिसेडलिंगला अप्लाय केला, इंटरनोड इलॉंगेशन होईल, इंक्रीज इन हाईट आपल्याला भेटते. ठीक आहे. दुसरा आपला आहे डिवायडिंग सेल स्टॉप डिफरन्शिएटिंग. जर ते डिफरन्शिएट करणं स्टॉप झाले तर जे डिफरंट प्लांट पार्ट्स आहेत स्टेम्स अँड लिव्स ते आपले फॉर्म नाही होईल, कारण की त्यांच्यासाठी डिफरन्शिएशन एक पर्टिक्युलर फंक्शन पाहिजे ना आपल्याला, म्हणूनच. तिसरा आहे रॉटन फ्रूट गेट्स मिक्स्ड विथ अनराईप फ्रुट्स. ते आपण म्हणतात ना, वन रॉटन फ्रूट मेक्स द होल बंच रॉट, तसंच आहे. जर ते मिक्स झाला तर जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे इथायलिन जे सिंथेसाइज होत होता रॉटन फ्रूट मध्ये, ते आपलं बाकीचे अनराईप फ्रुट्स आहे त्याचा प्रोसेस ऑफ रॅपनिंग जे आहे ते स्टिम्युलेट करायला, तर इथे आपल्याला युजफुल आहे ते, लाईफ मध्ये नाही राहत. मग लास्ट आपला आहे यू फॉरगेट टू ऍड सायटोकायनिन टू कल्चर मीडियम. जे आपण कल्चर मीडियम होता त्याच्यामध्ये सायटोकायनिन ऍड आपण विसरलो. ठीक आहे. तर जे प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन आहे, डिफरन्शिएशन आणि ग्रोथ आहे ते डॅम्पन होऊन जाईल आणि स्लो होऊन जाईल, कारण की ते जे प्रोसेस आहे सायटोकायनिन्स आहे ना, सेलच्या कायनेटिक म्हणजे ग्रोथ स्पीडअप करायला हे पाहिजे आपल्याला सायटोकायनिन. तर हे सगळे जे प्रोसेस आहे ते स्लो होऊन जाणार. ठीक आहे. तर हे होता आपला सगळा पुरा जे एक्सरसाइजेस होते ते आपण कव्हर केले, आणि त्याच्यापूर्वी आपण कव्हर केला प्लांट ग्रोथ अँड डेव्हलप. ठीक आहे. चला मग, थँक्यू.